नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर, प्रेरणादायी, विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. चला तर मग मन शांत करून कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे घड्याळाचे काटे. मुलांनो, डोंगर पायथ्याशी वसलेलं एक गाव होतं. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं, हिरवीगार झाडी, त्या हिरव्यागार झाडीत मन मोहून टाकणारी सुंदर शाळा, शाळेभोवती सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलांची बाग. एकंदरीत शाळेचा परिसर खूपच रमणीय दिसत होता. मुलं शाळेत खेळत होती. इतक्यात शाळेची घंटा वाजली. सर्व मुले धावतच मैदानात जमली. पण आदित्य नावाचा मुलगा नेहमीच उशिरा शाळेत पोचायचा. घरून निघतानाच आळमटळम करत, कुठेतरी कुणाबरोबर तरी गप्पा मारत वेळ घालवत तो शाळेकडे येत असे. सर आदित्यकडे बारकाईने काही दिवसापासून लक्ष ठेवून होते. मुलांनो, एके दिवशी सरांनी वर्गात एक मोठे घड्याळ आणले आणि सर्वांना विचारले, या घड्याळातील काटे रोज काय करतात? विद्यार्थी म्हणाले, सर, ते सतत फिरतात. सर म्हणाले, अगदी बरोबर मुलांनो, पण ते काटे कधी थांबत नाहीत, कधी आळस करत नाहीत. अविरतपणे सतत ते फिरत असतात. कधीच एकमेकांशी तक्रार करत नाहीत. म्हणूनच ते सर्वांना योग्य वेळ दाखवतात. आदित्य सरांचं बोलणं शांतपणे ऐकत होता. मुलांनो, आदित्यने ठरवलं की प्रत्येक काम आता वेळेवर पूर्ण करायचे. सकाळी लवकर उठायचं, आपलं स्वतःचं काम स्वतःच करायचं, शाळेची बॅग रात्रीच भरून ठेवायची, घरचा अभ्यास वेळेतच पूर्ण करायचा आणि वेळेवरच शाळेत पोहोचायचे. हे सगळं करताना त्याला कठीण गेले, पण काही दिवसांनी त्याची सवयच बदलली. तो वेळेवर शाळेत येऊ लागला. आदित्यच्या वागण्यात बदल झाला. सगळ्या गोष्टी तो वेळेवर करू लागला. म्हणून सरांनी त्याचे कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलनात त्याचा वक्तशीर विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, मला घड्याळाच्या काट्याने शिकवले की छोटा छोटा वेळ वाचवला तर मोठे काम सहजच पूर्ण होते. म्हणून मुलांनो, वेळेचे महत्त्व जाणा. वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक छोट्या छोट्या क्षणांचा उपयोग करून फार मोठे यश आपल्याला मिळवता येते. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आपल्या मनात कायम राहिला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. आजच्या गोष्टीतून आपण घेतलेला बोध आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणला तर नक्कीच आपण चांगले विद्यार्थी आणि चांगले माणूस बनू. मुलांनो, मला खात्री आहे, नक्कीच संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेतून तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात चांगल्या गुणांचं बीज अंकुरेल आणि तुमच्या जीवन अंगणी मानवतेची बाग फुलेल आणि सारं विश्व एकात्म होईल. मुलांनो, पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.